महिला विश्व या कार्यक्रमात आता आपण ऐकूया सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अकोला येथील मराठी विषयाच्या प्राध्यापिका डॉक्टर दीपाली सोसे मॅडम यांची जया सहस्त्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात सुमारे 65 प्रकाशित पुस्तके संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत उमेद अभिनयाच्या विषयावर PhD, 7 विषयामध्ये पदव्युत्तर पदवी, नाट्यशास्त्रामध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रथम मेरिट, B.Ed CET परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून 9व्या मेरिट अशा सकारात्मक व्यक्तिमत्व असलेल्या सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापिका डॉक्टर दीपाली सोसे मॅडम यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत. मॅडम, आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी जया सहस्त्रबुद्धे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी सर तुमचं मनापासून स्वागत करतो. चला तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. नमस्कार मॅडम. मॅडम, आपण नाट्यलेखिका, गीतकार, संपादिका, समुपदेशिका, निवेदिका, व्याख्याता अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं. तर त्या प्रत्येक क्षेत्राचा अनुभव किंवा त्या क्षेत्रातील कामाबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथमतः असं वाटतं की प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. म्हणजे मी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लेवलला काम करते किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती काम करते. बरोबर. बघा, माझी स्वतःची ॲक्टिंग अकॅडमी आहे जिथे मी नाटकाचे लहान मुलांसाठीचे धडे देते. तर ते क्षेत्र वेगळं. आणि ज्या वेळेला मी लिहायला बसते तर मी त्या पुस्तकांमध्ये रमून जाते. म्हणजे जवळपास तुम्हाला माहिती आहे की माझी 65 पुस्तकं प्रकाशित आहेत. जी संपूर्णतः लहान मुलांच्या संदर्भात आहे किंवा बालसाहित्याच्या संदर्भात आहे. पण हे करताना ही बाब वेगळी. आणि नाटक हे मला आवडायचं. म्हणजे ज्या वेळेला मी MSW केलं आहे किंवा मग माझं B.Ed झालं आहे तर त्यावेळेला सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे आणि त्याच्यामध्ये नाटक करायला आवडायचं. आणि तेव्हा प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायचा. तर तेव्हा नाही आपल्याला हे जमतंय किंवा मग त्यात 10 लोकांमध्ये आपलं कौतुक होतंय तर म्हटलं आपल्याला म्हणून मग मी ते करत गेले. म्हणजे असं कधीच कुटुंब नव्हतं माझं की मी नाटकाचे धडे घेऊ आणि त्या धड्यातून पुढे जाईल किंवा मी हे एक छोटंसं अकोलेकरांसाठी, अकोल्यातल्या छोट्या मुलांना, बालकांना एक छोटीशी नाटकाची चळवळ चालवेल असं माझं कुठे स्वप्न पाहिलं नव्हतं. जे स्वप्न मी पाहिलेली स्वप्न पूर्ण केली, स्वतः पूर्ण केली. मी पाहिली नाही पण ती पूर्ण झाली. आणि लिखाण आवडतं. अच्छा. म्हणजे मी लिखाण लहानपणापासूनच आवडतं. होय. म्हणजे निबंध लिहायला मला खूपदा आवडायचं. मला निबंधमध्ये पहिलं पारितोषिक बऱ्याचदा महाविद्यालयामध्ये लोकनायक बापूजी आणि माझं यवतमाळचं ते कॉलेज, तर तिथे बरेचदा मला निबंधांमध्ये क्रमांक मिळायचे. मग हळूहळू मी वृत्तपत्रांमध्ये लिहू लागले. क्या बात. तर मला नंतर हे रिअलाइज झालं की आपल्याला कविता कमी, कथा छान जमतात. म्हणजे कथा मला खूप सुंदर रंगवता येतात. त्याचा पूर्वार्ध, उत्तरार्ध आणि जो शेवट आहे तो सुंदर करता येतो. मग या सगळ्या लिखाणासाठी असं टिपिकल कुठलं तरी वातावरणात तुम्हाला हे सुचतं का? नाही, असं काही नाही कुठेही आपलं मुळीच नाही. मला स्वयंपाक करताना बरेचदा सुचतं. तेव्हा आटा भरलेल्या हातांनी पण मी कथा लिहिलेली आहे. त्या म्हणजे काही कोट सुचतात किंवा एखादा चांगला विचार सुचतो. तर ते म्हणजे असे होऊन जातं की मी जर तो हात धुतला तर माझ्या डोक्यातला विचार विरून जाईल. त्यामुळे अशाही काही वह्या आहेत की ज्याच्यामध्ये त्या कणकेच्या हाताने लिहिलंय. अच्छा. मागे वळून बघते ना त्यावेळेला असं माझं यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे चिचगाव म्हणून, ते माझं माहेर. पप्पा शेतकरी कुटुंबातले. त्यांचं एकमेव ध्येय होतं की पोरींनी शिक्षिका व्हावं. तेव्हाचं वातावरणच तसं होतं की मुलींनी फक्त शिकावं आणि शिक्षिका व्हावं, कारण तो अत्यंत सुरक्षित असा जॉब त्यांना, व्यवसाय वाटायचा. बरोबर. पण मलाही आवडतं. म्हणजे शिकायला आवडतं आणि शिकवायला पण आवडतं. त्यामुळे हे सगळे जे तुम्ही मुद्दे सांगितले, संपादन जे वाचलेलं असतं आपण तर त्याच्यावर संस्कार करायला आवडतात. त्यामुळे संपादनाकडे हळूहळू वळत गेले. पण हे अचानक झालं असं नाही, हळूहळू हळूहळू होत गेलं. आणि अजूनही मला खूप काही करायचं आहे, शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मॅडम, तुम्ही सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहात. तर शिकवण्याचा किंवा महाविद्यालयामध्ये जेव्हापासून तुम्ही ॲज अ प्राध्यापिका म्हणून काम करता, तर तो अनुभव कसा आहे तुमच्यासाठी?
अतिशय सुंदर. म्हणजे मला अतिशय सन्मानाने सांगावंसं वाटतं की सीताबाई कला वाणिज्य महाविद्यालय जे आहे तर तिथे तो जो माझा अनुभव आहे तर तो अतिशय उत्तम अनुभव आहे. काय झालं आहे की या थोड्या काळामध्ये विद्यार्थी संख्या थोडीशी रोडावलेली आपल्याला दिसून येतं. कारण मुलांचा कल जो आहे तर तो कलाक्षेत्रामध्ये थोडा कमी झाला कमी आहे. झालाय. पण म्हणजे तुम्ही जो प्रश्न माझ्या संदर्भात विचारलाय तर मला अतिशय उत्तम वाटतं. तिथे गेल्यानंतर अतिशय सन्मानाची वागणूक मिळतं. खूप काही वाचायला मिळतं. आता NEP मुळे अनेक नवीन बदल झालेत. नवीन बदल तर झाले. त्याच्यामुळे एक विद्यार्थी म्हणून शिकताना पण वेगळं होतं आणि शिक्षक म्हणून पहिल्यांदा शिकावं लागतं आणि नंतर शिकवावं लागतं. तर अनेक बदल जे आहे तर ते बदल त्या महाविद्यालयामध्ये मी अनुभवलेत. त्याचबरोबर मॅडम, आनंदी गुरुकुल ॲक्टिंग अकॅडमी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्र याचं काम देखील तुम्ही सांभाळता. होय. तर तुमच्या अकॅडमीमध्ये आतापर्यंत किती विद्यार्थी आहेत की त्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलं आणि ते प्रशिक्षण कशा प्रकारचं होतं? 2017 पासून मी आनंदी गुरुकुल नावाची चळवळ राबवते. ॲक्टिंग अकॅडमी असं की नाटक म्हटलं असतं तर कोणी आलं नसतं. माझा हा हेतू. आणि त्याच्यामुळे ॲक्टिंग म्हटलं की 2-4 आजूबाजूची मुलं येतील या उद्देशाने मी ते सुरू केलं होतं. पहिल्या 3 महिने माझ्याकडे एकच मुलगा आला. बरं. आता जवळपास 150 मुलं माझ्या अकॅडमीला होऊन गेलेले आहेत. अरे वा. समरला पण खूप मुलं येतात आणि वेगवेगळ्या मालिकांमध्ये ते काम करतात. म्हणजे मुंबईला जाऊन ऑडिशन्स देणं किंवा छोट्या नाट्यछटा, भाषण कसं करावं, सूत्रसंचालन हे कसं सगळं करावं. तुम्ही एकटंच हँडल करता? एकटी? एकटे सर आहेत, सतीश सर. तर ते अगदी आम्ही खांद्याला खांदा लावून पाऊलभर पुढे पाऊलभर त्यांना पण मागे. या गोष्टीत खूप आनंद आवड वाटतो. आहे. आवड आहे. आणि माझ्या आधी तर खरं तर त्यांचंच हे क्षेत्र होतं. अच्छा. तुमच्या अकॅडमीमधून शिक्षण घेऊन एका उच्च पदावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा विद्यार्थी-विद्यार्थिनी जेव्हा तुम्हाला भेटायला येतात, तो क्षण कसा असतो? निश्चितच भारावून गेल्यासारखं होतं. म्हणजे माझा स्वतःचा मुलगा ज्याने पर्यावरणाचा राजा गणपती बाप्पा मोरया म्हणून पनवेल महानगरपालिकेची एक लघुचित्रफीत होती. तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी काम केलंय आणि आम्हाला फक्त त्याचं ऑडिशन पाठवलं आणि फोन आला होता. तर आम्ही म्हटलं की मानधन मिळो न मिळो पण शासनाचा तो प्रकल्प आहे, जाऊयात. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की मग गश्मीर महाजनी सर होते ज्यांनी देऊळबंदमध्ये काम केलं आहे. तर मग ते छान वाटलं. आणि कुंजिका काळवेंट मॅडम होत्या ज्या सिनेमांमध्ये वगैरे काम करतात आहे, मालिकांमध्ये सातत्याने काम करतात. तर त्यांच्यासोबत जेव्हा माझा मुलगा काम करत होता तेव्हा निश्चितच भरून पावल्यासारखं वाटलं. बरोबर आहे. केम्ब्रिज बोर्डाच्या शाळांसाठी मराठी पाठ्यपुस्तक म्हणून समाविष्ट झालेल्या अभिजात मराठी या पाठ्यपुस्तकाचे लेखन सुद्धा तुम्ही केलेलं आहे. होय. तर ही प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली? लेखन हा माझा श्वास आहे. CBSEला ICSEला माझं पहिलं म्हणजे अभिजात मराठी ही सिरीज आहे. म्हणजे नर्सरीपासनं तर ते 8व्या वर्गापर्यंत तब्बल अभिजात मराठी 1, 2 असं 8व्या वर्गापर्यंतचं अख्खी ते क्रमवारे ते पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. त्याचं दुसरं म्हणजे अभिजात मराठी हे तेव्हाचं पुस्तक आहे ज्या वेळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला नव्हता. तुमच्या डोक्यातनं आलेली कल्पना? नाही, सातत्याने गव्हर्नमेंटचे प्रयत्न चालू होते पण शासनाकडून असं लेखी आलं नव्हतं, जे की मागल्या वर्षी आलंय आता. तर त्यावेळेला मला माहिती होतं ना, आपल्या भाषेचा लहेजा आपल्याला माहिती असतो किंवा आपल्या भाषेमध्ये काय आहे हे आपल्याला माहिती असतं. मग माझ्या मुलांना मी काय नाव द्यावं हे मी ठरवणार. आणि आपली पुस्तकं हे आपलं एक अपत्य आहे. आणि त्या उद्देशाने मी त्यावेळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ना, तेव्हा सगळ्यात जास्त शुभेच्छा मला आल्या होत्या की बघा तुम्ही पाहिलेलं स्वप्न म्हणजे मी स्वप्नांपलीकडे विचार करते किंवा आणि तुम्हाला मनापासून वाटलं की आपल्या मराठीला हेच नाव द्यायला गेलं पाहिजे. आणि तो अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. म्हणजे पण त्या पुस्तकाबद्दल मला कौतुकाने सांगावंसं वाटतं की वेगवेगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत किंवा त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. जी पाठ त्याच्यामध्ये घेतलेली आहे तर ती अशी नाही की जी फक्त मूल्य मिळतील किंवा एकाच अंगाने जाणारी नाही, तर मुलांना प्रेरणाही मिळतील. एक छोटासा नाट्यछटाचा भाग त्यामध्ये घेतलेला आहे. प्रथम सत्रात, द्वितीय सत्रात दुसरी नाट्यछटा घेतली आहे. काही कविता वेगळ्या अंगाने जाणाऱ्या किंवा समाज प्रबोधनपर कविता घेतल्या, व्यक्तिविशेष घेतलेला आहे. आणि आता जे मोठमोठे पुरस्कार असतात
तो एक महत्त्वाचा मुद्दा माझा त्या पुस्तकामध्ये आला आहे. श्यामची आई हे पुस्तक आहे ना, त्याचं समीक्षणच म्हणजे त्याच्यामध्ये असणारी माहिती, त्यातले 2-4 कथानकं अशी रंगवून मी त्या पाठात घेतली. तर एक विल्मा रुडॉल्फ म्हणून एक धावपटू आहे, तिची एक प्रेरणादायी गोष्ट मला खूप खूप दिवसाआधी कळली होती. म्हटलं आपण हिच्यावर लिहायला पाहिजे. म्हणजे मॅडमचे आतापर्यंत तब्बल 65 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि राष्ट्रसंत भय्यूजी महाराज, पद्मश्री डॉक्टर DY पाटील सर, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, आपल्या अकोल्याचे ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ, अभिनेत्री निशिगंधा वाड, महेश मांजरेकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अशा अनेक दिग्गज व्यक्तींच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळे तुम्ही साजरे केले आहेत मॅडम. तो प्रवास आमच्या मैत्रिणींना थोडा उलगडून सांगा. निश्चितच. खरं तर ही जी लोक आपल्यासाठी आदर्शवत आहेत आणि त्या लोकांकडे जाऊन म्हणजे ज्यांना आपण सातत्याने म्हणजे बातम्यांमधून बघतो किंवा ज्या श्रीराम लागू सर ज्यांना खूप वर्षांपासून आपण जाणतोय, चित्रपटांमध्ये पाहिलं आहे, त्यांच्याकडे जाऊन माझ्या छोटंसं म्हणजे बालगाणी हे माझं अतिशय छोटं पुस्तक. आणि ज्या वेळेला लागू सरांनी माझं बालगाणीचं प्रकाशन केलं होतं आणि त्यावेळेला माझ्याकडे बघितलं होतं तर ते मला छान वाटलं होतं ती गोष्ट. कारण श्रीराम लागू सर बाप माणूस, त्यांच्याकडनं त्या पुस्तकाचं आणि त्यांनी त्याचं खूप छान कौतुक केलं होतं. तर ती किंवा मग अनेक व्यक्ती जे आहेत, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं माझ्या. आणि आहे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तर त्यांच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. भय्यूजी महाराजांच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. हेच नाही तर हे माझं अभिजात मराठी आणि त्याचं नवीन जो क्रमशः आला आहे तर माय मराठी, तर याचं जे प्रकाशन आहे तर ते आम्ही कोल्हापूरला केलं होतं. आणि कोल्हापूरला डॉक्टर DY पाटील साहेब आहे, पण ते म्हणाले की माझ्या होमटाऊनला, म्हणजे ते कोल्हापूरला असतात, तर कोल्हापूरला तुम्ही या. तर आम्ही कोल्हापूरला तो प्रकाशन सोहळा घेतला. आता एक नवीन पुस्तक आलंय माझं अहिल्याबाई होळकरांवरचं, तर ते म्हणजे नुकतीच प्रकाशित व्हायचं आहे. हां मॅडम, तुमच्या लेखनाला सुद्धा भारताचे कृषी मंत्री श्री शरद पवार सर, माननीय राजसाहेब ठाकरे, नितीनजी गडकरी सर इत्यादींचा अभिप्राय मिळालेला आहे. होय होय. तो क्षण तुम्ही कसा अनुभवला? शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांना आपण अतिशय सन्मानाने नाव घेतो, राजजी ठाकरे साहेब आहेत आणि राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहेत, यांचं ज्यांना आपण अगदी खूप अंतरावरून बघतो, तर अशा मान्यवर मातब्बरांचे पत्र मला आलेले आहेत. माझ्या पुस्तकांवरती अभिप्राय आला आहे. इतकंच नव्हे तर बालभारतीनी सुद्धा, म्हणजे जी बालभारती स्वतःची पुस्तकं काढते, ती बालभारती म्हणते की अभिजात मराठी हे अतिशय दर्जेदार पुस्तक आहे. याच्या पलीकडे काय असावं असं मला वाटत नाही. आणि भरून येतं मला असं वाटतं की जे काय मिळवायचं आहे ते खरंच म्हणजे आपल्यासाठी 4 ओळी लिहाव्याशा वाटणं. नितीनजी गडकरी साहेबांचा अतिशय उत्तम असा अभिप्राय मला आलेला आहे, माझ्या पुस्तकांना आलेला आहे. तर त्यावेळेला खरंच भरून पावलं ही जी भावना, हो हो हो, अशा अनेक गोष्टी होतात की ज्या वेळेला काय काय रिॲक्ट व्हावं. आणि या सगळ्या अभिप्रायातनं आपल्याला मोटिवेशन पण मिळते. ह्या तुमच्या अंगी असलेल्या गुणांचा तुम्हाला महाविद्यालयामध्ये शिकवताना कशा प्रकारे फायदा होतो? जसं की तुम्हाला वाटत असेल की एखादं माझ्यासारखेच माझे विद्यार्थी घडायला हवे, तर त्यासाठी तुम्ही काही वेगळे एफर्ट्स घेता का? होय, म्हणजे मी जिथे शिकवते सीताबाई कला वाणिज्य महाविद्यालय, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम होतात. तर म्हणजे समजा भाषण कसं करावं किंवा सूत्रसंचालन कसं करावं. मुळात काय, ग्रामीण भागामध्ये असणारी मुलं ही कलेच्या संदर्भातलं ते महाविद्यालय आहे, त्यामुळे कलेकडे वळणारी जी मुलं आहेत ती ग्रामीण भागातली मुलं आहे, ज्यांनी कधीही आपण डायसवर गेले किंवा 2 शब्द बोललेच नाही, तर अशी मुलं असतात ते. त्यामुळे त्यांना मोटिवेट करणं, त्यांना तिथपर्यंत पोहोचवणं, तर ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. मुलांकडून सूत्रसंचालन कसं करावं याचे धडे पण आम्ही देतो. म्हणजे मुलांना स्वतःच, म्हणजे चुकलं तरी चालेल, पण त्यांनी ते सूत्रसंचालन करावं, आभार मानावे, त्याच्याशिवाय त्यांनाही कॉन्फिडन्स येणार नाही. माझी जी अकॅडमीची मुलं आहेत तर त्यांनी जवान वगैरे सारख्या चांगल्या चांगल्या चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये काम केलेलं आहे. रावसाहेब येणारा जो एक प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पावटोलॉजी नावाचा एक मोठा चित्रपट येऊन गेला होता, तर त्याच्यामध्ये पण मुलांनी चांगल्या भूमिका केलेल्या आहेत. म्हणजे अकोल्यातून किंवा अकोला आजूबाजूच्या परिसरातून मुलं जातात आहे, घडतात आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. होय होय होय.
वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट, मालिका, वेब सिरीज, लघुचित्रपट यामध्ये रंगभूमीच्या माध्यमातून संधी तुम्हाला मिळाल्यात. त्या ठिकाणच्या काही आठवणी तुम्हाला आहेत का की ज्या अजूनही स्मरणात आहेत? मी स्वतः कुठे काम केलेलं नाही, म्हणजे नाट्यक्षेत्राच्या संदर्भात केलं आहे, म्हणजे नाटकांमध्ये भरपूर काम केलेलं आहे. पण माझं असं आहे की मुलं समोर आली पाहिजे असा माझा प्रधान हेतू आहे. तो माझी मुलं म्हणजे फक्त माझा एक स्वराज किंवा अद्विक नाही, तर माझ्या अकॅडमीला येणारा तो प्रत्येक मुलगा तुमचा किंवा असेल. किंवा माझ्या महाविद्यालयात ज्याला नाटक आवडतं, नाटक शिकायला आवडतं किंवा ज्याला इतर गोष्टींमध्ये आवड आहे, तर अशा प्रत्येक मुलाला समोर करण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करत असते आणि सातत्याने करतही राहील. आणि तोच माझ्यासाठी खरंच ही खूप मोठी पावती आहे की जेव्हा मुलं समोर जाऊन ती गोष्ट करतात. माझ्या सीताबाई महाविद्यालयामध्ये 3 मुलं, म्हणजे एक मुलगा आणि 2 मुली ह्या क्रमशः मेरिट आलेल्या आहेत. तर त्या 3ही मुलं ज्या वेळेला भेटायला आले आणि आल्यानंतर पटकन पाया पडतात की नाही मॅडम, तुम्ही म्हणजे नवीन बदललेल्या सिलेबसनुसार पुस्तकं मिळवणं आणि ते वेळेत उपलब्ध करून देणं ही खूप तारेवरची कसरत होते. सतत NEP-मुळे म्हणजे फक्त बदलणार आहे. 45 मिनिटाचा पिरियड न घेता नाही एक्स्ट्रा पिरियड घेऊन किंवा एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन तुम्ही मुलांना मुलांना घडवता. पुरवते. म्हणजे खरंच म्हणजे मला आवडतं ते. म्हणजे मी जो विषय शिकवते आणि ते मॅडम कसं असते ना, ज्या गोष्टीत आवड असते ना त्या गोष्टीत आपण पूर्ण डिव्होटेड असतो. हो, Different आहे. तर निखळ आनंद निखळ मिळतो, आनंद. आत्मविश्वास मिळतो आणि समाधान मिळतं. मॅडम, आपण बघतो की आजकाल म्हणजे MBBS आणि इंजिनियर याकडे मुलांचा कल बऱ्या प्रमाणात जास्त आहे. होय, म्हणजे 8वीपासूनच मुलांची इच्छा असते की नाही आम्हाला MBBS करायचं आहे, त्यासाठी नीटची तयारी करावी लागेल किंवा इंजिनिअरिंगकडे वळतात. तर याच्यात मराठीकडे थोडं दुर्लक्ष होते किंवा मराठी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन्स कमी होतात असं वाटते का तुम्हाला? हो, बापरे, हा तर खरंच म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला मॅम. खरं ज्या वेळेला 100 ॲडमिशन असणाऱ्या महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला अगदीच 30, 35, 40 ॲडमिशन होतात ना, त्यावेळेला ती खरंच चिंतेची बाब आहे. मुलांना इंजिनिअरिंग करावंसं वाटतं कारण त्यातून पटकन त्यांना नोकरी होते, नोकरी मिळते आणि ते पायावरती स्वतःच्या उभे राहतात. इकडे काय होतं की तुम्ही कला क्षेत्रामध्ये BA झाला, MA झाल्यानंतर आता काय, हा प्रश्न उभा राहतो. बरोबर. पण आता म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे तर ती मुलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करते आहे. तर MA मराठी केल्यानंतर आपल्याला एक असं कधीच नव्हतं की याच्यातून तुम्हाला जॉब मिळेल, पण आता बातमी कशी लिहावी, जाहिरात कशी लिहावी किंवा मुलाखत कशी घ्यावी, या वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण म्हणजे सूत्रसंचालन, तर या वेगवेगळ्या गोष्टी आता तुम्हाला या उपयोजित मराठीचा एक स्वतंत्र विषयच आहे. म्हणजे अभ्यासक्रमच बदलला आणि या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला स्वावलंबी करण्याचा एक महत्त्वाचा हेतूच हा NEPच्या माध्यमातून साध्य झाला आहे. म्हणजे पूर्वी असं व्हायचं की एक दुर्लक्षित असणारं क्षेत्र, पण आता मात्र लोकांचा कल त्याच्याकडे वळण्याची म्हणजे भविष्यात वळेल, कारण आता ती जाणीव होतीये. हां, म्हणजे ज्याला मराठी छान शिकायचंय, बरोबर आहे, किंवा मग त्यात काहीतरी करायचंय. माझ्या मनात आणखी एक प्रश्न असा आहे, बोला ना मॅम. की आपण आता इंजिनिअरिंग झाल्यावर जो व्यक्ती किंवा जो मुलगा मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहते त्याला पैसा किंवा पॅकेज त्याचं बऱ्यापैकी असतं, 100% जास्त असतं. MA मराठी करून पॅकेज तेवढं मिळेल हे निश्चित नसतं. नाही. तर हे एक कारण असू शकतं का? होय. बघा, पण प्रत्येकाची गुणवत्ता सारखी नाही. ज्यांची म्हणजे जे खरंच करू शकतात इंजिनिअरिंग ते तिकडेच जाणार, ज्यांचा सायन्सचा कल आहे ते तिकडेच वळणार. पण जी मुलं अशी आहे की त्यांना माहिती आहे ना की आपण सायन्सकडे जाऊन समोर जाणार नाही, पण मग ते विचार करतील की नाही, आपण MA मराठी जरी केलं तरी आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो. एखाद्या वृत्तपत्रासाठी आपण लेखन करू शकतो, बातमी लिहू शकतो, जाहिरात लिहू शकतो, सूत्रसंचालन करू शकतो. अशा वेगवेगळ्या क्षेत्र आपल्याकडे आहे. हा एक दृष्टिकोन नव्हताच, तो दृष्टिकोन आता या NEPच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतोय. मैत्रिणींनो, डॉक्टर दीपाली सोसे मॅडम तब्बल 47 पुरस्कारांनी पुरस्कृत आहेत. त्यामधील काही ठराविक पुरस्कार असे: सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार, नटराज आदर्श कार्यगौरव पुरस्कार, सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार, सावित्रीच्या लेखी सन्मान पुरस्कार, राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार, पाणिनी प्रकाशन नाट्यलेखन पुरस्कार, दैनिक विदर्भ केसरीभूषण पुरस्कार. आणि मैत्रिणींनो, हे असे अनेक पुरस्कार मॅडमला अनेक दिग्गज व्यक्तींच्या हस्ते प्राप्त झालेले आहेत.
जसं की काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, निवेदक सुधीर गाडगीळ, पोलीस आयुक्त दिलीप भुजबळ या आणि अशा अनेक तज्ज्ञ आणि महान व्यक्तींच्या हस्ते मॅडमनी पुरस्कार स्वीकारलेले आहेत. मॅडम, कसा अनुभव होता तो जरा आमच्या मैत्रिणींना सांगा. निश्चितच पुरस्कार म्हणजे ही कौतुकाची थाप असतं. पहिला पुरस्कार मिळाला त्यावेळेला मला अतिशय म्हणजे अगदीच 12वी झाल्यानंतर मला चांगले गुण मिळाले. त्यावेळेला तो समाज चेतना समितीने माझा सत्कार केला होता नागपूरला. बरं. पण त्यानंतर आपल्याला काही पुरस्कार मिळतील असं ठरवलं नव्हतं. म्हणजे काही असं निश्चित वाटत नव्हतं. नाही म्हणजे आपण त्याच्यासाठी कामच केलं नाही, पुरस्कारासाठी कधी काम केलं नव्हतं. पण आता तुम्ही ते 47 म्हटलं, मी 53च्या वर गेले. बरं. म्हणजे एका दिवशी आत्ता सांगते की 25 डिसेंबरला माझं डॉक्टरेट झालं होतं, त्याला 1 महिना झाला. तर माझ्या गावकऱ्यांच्या वतीने माझा जाहीर सत्कार केला त्यांनी तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त झालेल्या कार्यक्रमात. तर अगदीच म्हणजे संपूर्ण गावकरी माझ्यासाठी गोळ्या होऊन त्यांनी तो मोठा कार्यक्रमाचा गाठ घातला. एकाच दिवशी 3 सत्कार होते माझे. अरे वा. माझ्या सासरवाडीच्या गावची मी पहिली महिला डॉक्टर पण आणि पहिली डॉक्टर पण, बरं. म्हणजे PhD झालेली पहिली व्यक्ती. त्यामुळे माझी PhD वाजली पण आणि गाजली पण. म्हणजे असं नाही की अनेक लोक होतात, आहेत, होतीलही, पण 18 न्यूजपेपरनी ज्याची दखल घ्यावी, हजारो मेसेजेस यावे, 500च्या वर लोकांनी स्टेटस ठेवावं, अशी मात्र क्या बात. मी एकमेव असावी खरंच. ज्यांनी सासरी अशीच माहेरी पण. अशीच तुमची खूप प्रगती हो. आमच्या आकाशवाणीकडनं तुम्हाला अशाच खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहात. होय. तर मराठीबद्दल काय सांगाल? कारण आज आपण बघतो की जो तो पालक आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेकडे वळवतो. बघा, काळ बदलतोय, परिस्थिती बदलते. इंग्रजी शिकायला पाहिजे. आपण असं म्हणणार नाही की तुम्ही मराठीमधूनच शिक्षण घ्या. मी माझा स्वतःचा एक अनुभव सांगते. म्हणजे मला पहिलेपासून मराठी हा विषय आवडतो, तर माझ्या मुलांनी मराठी शाळांमधून शिक्षण घ्यावं. पण मी हेही अनुभवलं आहे, मी जेव्हा त्याला मराठी शाळेमध्ये टाकलं तर त्यावेळेला 4 वर्ष तो 1ली ते 4थी मराठी शाळेमध्ये होता. पण त्याची मराठी पण डल झाली आणि इंग्रजी तर समजतच नव्हती. मग जेव्हा अशी परिस्थिती येते त्यावेळेला एक पालक म्हणून मग मला असं वाटलं की मी आता त्याची शाळा बदलणं गरजेचं आहे. त्या शाळेतून काढून पुढे इंग्रजी शाळामध्ये टाकलं. बरोबर. जर का मी त्याला मराठीचे धडे घरी देऊ शकते तर मग मी त्याला इंग्रजीचे धडे बाहेरून द्यावे असे मला वाटलं. आणि म्हणून मग तो निर्णय म्हटलं की मी त्याला मराठी शिकवते. त्याला कथा, कादंबऱ्या किंवा त्यामध्ये असणारा कंटेंट जो चांगलं, तो चांदसारखं पुस्तक त्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल तो 2 मिनटं वगैरे माझ्याशी संवाद साधून बोलतोय. अच्छा. तर मला ते छान वाटतं. आणि या मराठी शाळा टिकायला पाहिजे, मराठीतून शिक्षण घ्यायला पाहिजे, ही एक चांगली बाजू आहे. आणि आपण मराठी शाळांमधून पुढे, म्हणजे मी इथपर्यंत आले खरं तर मराठी शाळेची विद्यार्थिनी आहे. जिल्हा परिषद, म्हणजे तेव्हा जिल्हा परिषदच होत्या, पण आजच्या मुलांना इंग्रजीची पण तितकीच गरज आहे. पण एक आहे की पोरांना आपण शिकवायला पाहिजे, पेशन्स कसे ठेवावे, अभ्यास कसा करावा. त्यामुळे मराठीतूनही पुढे जाणारे व्यक्ती आहेत आणि ते पुढे जातील. मातृभाषेतून शिकलेलं जास्त प्रभावी असतं असं मला वाटतं. त्यामुळे आणि हे जे नवीन शिक्षण धोरण आलंय होय, त्यामध्ये पण बऱ्यापैकी सगळ्याच कलांना वाव दिलेला वाव आहे. दिलाय. बरोबर. है ना? बरेच कलागुण मुलांचे बाहेर येत आहेत. हो, त्यांनी एका विषयामधून दुसऱ्या विषयामध्ये जायला स्कोप दिलाय. वेगवेगळे हे खूप तुम्हाला मोठी जर गोष्ट आहे. इंटरेस्ट आहे तर तुम्ही जरी BA विद्यार्थी असेल तरी कॉमर्सचा विषय घेऊ शकता. बरोबर. मॅडम, जाता जाता तुम्हाला कुठलं गीत ऐकायला आवडेल? चालेल, मला कुठलंही सुगम गीत ऐकायला आवडेल. मन उधाण वाऱ्याचे ते मला फार आवडतं. नक्की. त्यामुळे डॉक्टर दीपाली मॅडम, तुम्ही आमच्या आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि भरभरून मॅडम तुम्ही आमच्या मैत्रिणींशी गप्पा मारल्यात, वेगवेगळे अनुभव तुम्ही शेअर केलेत, त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे धन्यवाद. मनापासून धन्यवाद मॅम. आपण मला बोलावलंत आणि इथेच खरंच अनेक वेगवेगळ्या विषयांवरती, म्हणजे माझ्यातच दडलेली मी पाहण्याची संधी तुम्ही मला दिली, त्यासाठी मी खरंच नक्कीच. अकोला आकाशवाणीचे मनापासून आभार मानते. आणि मला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या
स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. महिला विश्व या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अकोला येथील मराठी विषयाच्या प्राध्यापिका डॉक्टर दीपाली सोसे मॅडम यांची जया सहस्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी.